ही मैत्री विचारांची या शेतकरी समूहामध्ये आजचे मार्गदर्शक सन्माननीय भूषण फडणीस सर उपस्थित झालेला आहे. त्यांचं संपूर्ण ग्रुपच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण ही मैत्री विचारांच्या ग्रुपवर 5 तारखेपासून टोमॅटो तंत्रज्ञान सप्ताह किंवा संपूर्ण मार्गदर्शन मालिका सुरू केलेली आहे. या मालिकेतील आजचा 3रा दिवस. आजपर्यंत आपण 2 विषयावर चर्चा केली. पहिल्या दिवशी आपण टोमॅटोची रोपं लागवड पद्धती या संदर्भात चर्चा केली आणि काल आपण टोमॅटोचं सर्वसाधारण माहिती पाहिलेली आहे. आजचा विषय तसा अतिशय महत्त्वाचा टोमॅटो या पिकातील. खरं तर टोमॅटोमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट हा अतिशय महत्त्वाचा विषय. न्यूट्रिएंट हे सर्वच महत्त्वाचे आहेत, परंतु मायक्रोन्यूट्रिएंट हे त्यापेक्षाही महत्त्वाचे आहेत. आपल्याला ज्या समस्या बऱ्याचदा टोमॅटो पिकामध्ये दिसून आलेल्या आहेत, त्यामध्ये टोमॅटो पिवळा पडणे असेल, बाकीच्या काही गोष्टी असतात, टोमॅटोला कलर न येणे असेल, टोमॅटोचा गर न भरणे असेल, टोमॅटो आतून पोकळ राहणे, अशा खूप साऱ्या समस्या आपल्याला टोमॅटोमध्ये दिसतात. आणि आपण या बाबतीत जर अभ्यास केला नाही तर छोट्या छोट्या गोष्टीवरून आपलं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. या गोष्टी समजून घेण्याच्या दृष्टीने आज आपण फडणीस सरांना आमंत्रित केलेलं आहे. खरं तर मायक्रोन्यूट्रिएंट म्हटलं की आपण फार दिवसापासून IMT रानडे या कंपनीचं नाव घेतो आणि खरं तर या बाबतीत खूप मोठं तंत्रज्ञान रानडे कंपनीने विकसित केलेला आहे. अभ्यास त्याने खूप बारकाईने केलेला आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरून सर्व प्रकारच्या पिकांमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट आणि न्यूट्रिएंट या विषयात सखोल असा अभ्यास मार्गदर्शन करण्याचं सतत काम या रानडे मार्फत कंपनी मार्फत केलं जातंय. आणि या कंपनीचे प्रतिनिधी सन्माननीय भूषण फडणीस सर हे या कंपनीत टेक्निकल डायरेक्टर या पदावर कार्यरत आहेत आणि ते आज आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. सरांना मी विनंती करेल, सर कृपया आपण आपलं मार्गदर्शनास सुरुवात करावी ही ग्रुपच्या वतीने विनंती. धन्यवाद धन्यवाद. ऐकू येतंय ना माझं? येतोय, क्लिअर आवाज येतोय. ओके, व्हेरी गुड. सुरुवात करू. 7:30 वाजलेलेच आहेत आणि मला छान वाटतं की तुम्ही हा ग्रुप, कारण मला असं वाटतं हा माझं 3रं किंवा चौथी वेळ असेल तुमच्या ग्रुपमध्ये येण्याची. आणि पहिल्यांदा आलो होतो त्या गोष्टीला पण आता जवळपास 2 वर्ष होत आले असतील, 1.5-2 वर्ष. मला नेहमी माझे एक ओळखीचे होते, ते वयस्कर आणि सहज आता ही तुमच्या ग्रुपचं नाव आहे ही मैत्री विचारांची. तर त्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं हलकं फुलकं जे असतं थोडंसं तत्वज्ञान पण तर ते सांगायचं म्हणून 1-2 मिनिटात असं की ते मला नेहमी सांगायचे की तुम्हाला जर तुमचं आयुष्य हे तडीला न्यायचं असेल, थोडक्यात म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला तुमचं आयुष्य परिपूर्ण करायचं असेल तर तुम्हाला 3 स ची आवश्यकता असते असं ते सांगायचे. डॉक्टर होते ते आणि खूपच मोठे होते वयाने, माझ्यापेक्षा ते गेले पण सांगण्याची गोष्ट अशी की तुम्हाला 3 स लागतात. आता पहिला स म्हणजे कुठला? तर पहिला स असतो म्हणजे सद्विचार, दुसरा स असतो सदाचार आणि तिसरा स असतो सततता म्हणजे सातत्य. म्हणजे उदाहरण सांगतो की सगळ्या शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे, हा झाला सद्विचार. आता सद्विचार नुसता असेल, पुढे काही गेलोच नाही तर त्याला काही अर्थ उरत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं भलं झालं पाहिजे याच्यासाठी काहीतरी ऍक्टिव्हिटी आपण सुरू केली पाहिजे. तर तो झाला सदाचार. म्हणजे थोडक्यात तुम्ही आचरणात आणलं काहीतरी, तुम्ही काहीतरी ऍक्च्युअली त्याचं सुरू केलं, काहीतरी प्रयत्न केला. नुसताच सद्विचार आहे आणि सदाचार पण आहे त्या दृष्टीने, पण त्याच्यात सततता नसेल म्हणजे सातत्य नसेल. ते पहिले 1-2-3 वेळा केलं आणि नंतर बंद पडलं, नंतर ते सगळ्यांना कंटाळा यायला लागला, सगळ्यांना तोचपणा वाटायला लागला वगैरे वगैरे असं होऊ शकतं. आणि अलीकडे फार होतं हे, कारण सध्याचं जगच एवढं
तर सांगण्याचा मुद्दा म्हणजे हा की सततता ही फार आवश्यकता असते त्याची, म्हणजे सातत्य, कंटिन्युटी म्हणतो आपण त्याला. तर तुम्ही हे जे ही मैत्री विचारांची ग्रुप चालवत आहेत, मी 4,000 शेतकरी, 4,000 पेक्षा जास्त शेतकरी याचे मेंबर्स आहेत, जेव्हा बघितलं त्याच्याबद्दलची माहिती, तर मला तुमच्याबद्दल अभिमान वाटला की एवढे 4,000 लोक आजकाल एकत्र, 4 लोक एकत्र येत नाही हो आजकाल. तिथे 4,000 लोक जर असतील, त्यापैकी काही शेतकरी एक विशिष्ट मुद्दा किंवा विशिष्ट त्या पिकातली काही समस्या असतील, त्या पिकातला एखादा काहीतरी महत्वाचा मुद्दा असेल, तो जर समजा डोळ्यासमोर ठेवून चर्चा करत असतील, शेअरिंग करत असतील, मुख्य म्हणजे काहीतरी एकमेकांमध्ये आपसापसामध्ये वाटून घेत असतील, तर ही फार छान गोष्ट आहे. सातत्य तुम्ही ठेवलेलंच आहे, ते पुढे सुद्धा टिकावं, सुद्धा राहावं, म्हणून तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा. विषयाला सुरुवात करूया. तुम्ही विषय असा दिलेला आहे की टोमॅटो पिकातील मायक्रोन्यूट्रिएंटचा रोल. आता खरं सांगू का, टोमॅटो पिकामध्ये मायक्रोन्यूट्रिएंटचा रोल असा जर नुसतं आपण जर सांगायचं म्हटलं, तर ही मीटिंग 5 मिनिटात सुद्धा संपू शकते. त्याचं कारण असं आहे की फक्त मायक्रोन्यूट्रिएंटवर बोलायचं असेल, म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य किती झाली, तर टोटल लोह, मॅग्नीज, जस्त, तांबे, मॉलिब्डेनम आणि अशी ती 6 सूक्ष्म अन्नद्रव्य. आता या सूक्ष्म अन्नद्रव्य किंवा मायक्रोन्यूट्रिएंट वर नुसतं जर बोलायचं असेल, नुसतं सांगायचं असेल, त्याचा रोलच सांगायचा असेल, तर तसा म्हटलं तर फार हे पुस्तकी एक छोटस 5 मिनिटात सांगता येतं, किंवा लोह हे काम करतं, मॅग्नीज हे काम करतं, वगैरे वगैरे. पण नुसता मायक्रोन्यूट्रिएंट जे असतात ना, म्हणजे आम्ही नेहमी आता जे गेले जवळपास 57 वर्ष आपण काम करतोय, 57वं वर्ष आहे आपलं कंपनीचं, आणि 57 वर्ष काम करतोय, पण आपण नेहमी मायक्रोन्यूट्रिएंट ही आपली विशेषता किंवा आपली खासियत, आपला स्पेशालिटी जरी असली, तरी मेन आपण असं सांगतो की बॅलन्स प्लांट न्यूट्रिशन किंवा पिकाचा संतुलित आहार हे महत्वाचं आहे. याचं कारण आहे की नुसतं मायक्रोन्यूट्रिएंट चमत्कार करणार नाही. म्हणजे नुसती मायक्रोन्यूट्रिएंट दिली तरी तुम्हाला उत्पादन वाढ मिळणार नाही. तुम्ही नुसती एनपीके दिलं तरी सुद्धा तुम्हाला उत्पादन वाढ मिळत नाही, किंवा तुम्हाला उत्पादनामध्ये अनेक समस्या येतात. याच्यातच आलं किंवा नुसते एनपीके जे आहेत ते काही पिकाच्या वाढीसाठी, पिकाच्या उत्पादनासाठी, क्वालिटीसाठी सगळे कामं करत नाही. मग सांगायचा उद्देश हा आहे की तुम्हाला सगळी अन्नद्रव्य लागतात पिकाच्या वाढीसाठी, पिकापासून उत्पादन घेण्यासाठी आणि पिकाची चांगली क्वालिटी मिळण्यासाठी. आता बेसिकली आत्ताच म्हटलं तसं की 5 मिनिटात तर आपल्याला रुकायचं नाही. ही मैत्री विचारांची असं ग्रुपचं नाव आहे ना, मग थोड्याशा गप्पा झाल्या पाहिजेत, आणि त्या खूप टेक्निकल, खूप कठीण, खूप एकदम पुस्तकी अशा न होता साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टीकडनं आपण छोट्या म्हणजे कठीण गोष्टीकडे वाटचाल केली पाहिजे. आता बेसिकली बघा, तुम्ही बहुतांश जर समजा भाजीपाला पिकं घेत असाल, तर भाजीपाला पिकांची जी लागवड असते तिची मेन उद्दिष्ट काय असतात हो? तर तिची मेन उद्दिष्ट असतात की भाजीपाला पिकांपासून तुम्हाला लवकरात लवकर उत्पादन हाती येतं, आणि जो काय तुम्ही त्या पिकाच्या लागवडीमध्ये पैसा गुंतवलेला असतो तो लवकर मोकळा करता येतो तुम्हाला, आणि म्हणून तुम्ही भाजीपाला पिकांची लागवड करतात. आता असं झालेलं आहे की बहुतांश भाजीपाला पिकांचे अनेक तोडे मिळतात, आणि त्याच्यामुळे काय होतं की सतत तोडे मिळाल्यामुळे तुमच्या हातामध्ये पैसा खेळता राहतो त्याचा. सतत तोडे मिळतात, सतत उत्पादन मिळतं, तुम्हाला ते बाजारात पाठवता येतं, आणि मग त्याच्यापासून तुम्हाला सतत पैसा मिळत राहतो, एकदाच फक्त हे होत नाही. आजकाल बघा असं झालेलं आहे की सगळ्यांनाच स्वतःच्या आरोग्याविषयी काही प्रमाणात का होईना जागृती झालेली आहे. शहरांमध्ये जो सगळा क्लास असतो, म्हणजे शहरामध्ये राहणारे जे सगळे लोक असतात ते सगळे कंझ्युमर्स असतात, म्हणजे ते ग्राहक असतात तुमचे, आणि ते स्वतः नोकरी धंदा करण्या वाचून दुसरं काही काम करत नाही. त्याच्यामुळे त्यांना कुठली गोष्ट पिकवणं शक्य नसतं, मग ते तुमचे महत्वाचे ग्राहक असतात. आता त्यांच्याकडून सतत भाजीपाला पिकांना मागणी असते, कारण आपल्या रोजच्या आहारामध्ये भाजीपाला पिकं ही असतातच. त्यामुळे अगदी काही अपवाद जर वगळला तर बहुतांश भाजीपाला पिकांना सध्या तरी चांगले
दर मिळतात, चांगले रेट्स मिळतात आणि कमी कालावधीमध्ये ही पिकं येत असल्यामुळे भाजीपाला पिकं ही तुलनेने ही सगळीच जवळपास हंगामी पिकं आहेत. कमी कालावधीमध्ये ही पिकं तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन देण्याची क्षमता असते या पिकांची आणि म्हणून मग लोक किंवा शेतकरी जे असतात ते भाजीपाला पिकांची लागवड प्रामुख्याने करतात. साधारणतः बघा 1960 सालच्या आसपास भाजीपाला पिकांच्या म्हणजे दोनच अशी भाजीपाला पिकं होती की त्याच्यात सुधारित आणि संकरित जाती लागवडीसाठी उपलब्ध होत्या. त्याच सुमारास आपल्या देशामध्ये हरित क्रांती झाली. आता तो काय आपल्या बोलण्याचा विषय नाही, त्यामुळे ते काही मी लांबवत नाही वाढवत पण नाही, पण एक जस्ट फक्त आठवण करून देतो की त्या सुमारास आपला देश अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण व्हायला लागला होता आणि 1960 साली तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल फक्त दोनच भाजीपाला पिकांच्या संकरित म्हणजे हायब्रिड जाती उपलब्ध होत्या. एक होती टोमॅटो आणि दुसरी होती ढोबळी मिरची आणि त्याची एकच जात होती. हळूहळू जशी भाजीपाला पिकांची मागणी वाढायला लागली, भाजीपाला पिकांचं कन्झम्पशन म्हणजे आहारात रोज त्याचा वापर करण्याचं प्रमाण वाढायला लागलं, देशाची लोकसंख्या सातत्याने वाढत राहिली, त्याच्यानंतर हे गरजेचंच होऊन बसलं की भाजीपाला पिकांच्या नवीन नवीन जाती सुधारित आणि संकरित आल्या पाहिजेत, त्याचं जास्तीत जास्त उत्पादन मिळालं पाहिजे आणि त्या पिकातल्या समस्या काही प्रमाणामध्ये कमी करता आल्या पाहिजेत. म्हणजे तुम्हाला एक ऐकून आश्चर्य वाटेल की आधी द्राक्ष पिकावर जसे केवडा, करपा आणि भोरी, केवडा म्हणजे डावणी मिल्ड्यू, करपा म्हणजे अँथ्रॅकनोज म्हणजे करपणं किंवा जळणं पिकाची पानं आणि भुरी म्हणजे पावडरी मिल्ड्यू. तो हे तीन केवडा, करपा आणि भुरी महत्वाच्या समस्या होत्या द्राक्ष पिकावरच्या, आजही आहेत, बऱ्याच प्रमाणामध्ये आहेत अजूनही. अगदी याच समस्या तुमच्या कलिंगड किंवा खरबुजाच्या पिकामध्ये सुद्धा होत्या. दोन्ही तुम्ही जर अगदी सूक्ष्म निरीक्षण केलं तर दोन्ही वेलच आहेत. द्राक्षाची सुद्धा वेलच असते आणि कलिंगड किंवा खरबूज जे असतात त्याचा सुद्धा वेल असतो, फक्त ते वेल जमिनीवर पसरलेले असतात कारण फळं जी असतात ती अत्यंत अजस्त्र, अत्यंत मोठ्या आकाराची असतात. सांगण्याचा मुद्दा हा की हेच तीन जे महत्वाच्या समस्या होत्या ह्या वेल पिकांमध्ये सुद्धा होत्या. साधारणतः एक 35 वर्षापूर्वी अशी एक जात काढण्यात आली जी आजही तुम्हाला बघायला मिळते. आता त्या जातीची नावं खूप बदललीत कारण एक जात काढली जाते, मग ती गव्हर्नमेंट याच्याकडनं मग ती विकली जाते इतर कंपन्यांना आणि लोक त्यांना आवडतं किंवा त्यांना जे काय नाव योग्य वाटतं ते देतात. पण एवढंच फक्त समजून घ्या की केवडा, करपा आणि भोरी या तीन रोगांचा काही ना काही प्रमाणामध्ये प्रादुर्भाव व्हायचा वेलवर्गीय पिकांना, विशेषतः कलिंगडाला, खरबुजाला, आणि अक्षरशः 90% पीक खराब व्हायचं. पण अशी एक जात काढण्यात आली की जी या तिन्ही रोगांना पुरून उरेल किंवा या तिन्ही रोगांना बऱ्याच प्रमाणामध्ये प्रतिकार करू शकेल. तर त्या जातीमुळे खूप मोठं जे पिकाचं नुकसान व्हायचं, शेतकऱ्यांचं नुकसान व्हायचं, ते खूप कमी झालं. मला सांगण्याचा मुद्दा एवढाच होता या सगळ्या ह्याच्यातनं की सुधारित संकरित जातींची लागवड किंवा या सुधारित संकरित जातीचं प्रमाण हे गेल्या काही वर्षामध्ये खूप वाढलेलं आहे. आता तुम्हाला एक जर समजा आणखीन छोटे छोटे बारीक फरक जर सांगायचे म्हणले भाजीपाला पिकाच्या दृष्टीने, तर बहुतांश भाजीपाला पिकांचं जे उत्पादन असतं हे तुम्हाला टनामध्ये मिळतं आणि धान्य पिकांचं जे उत्पादन असतं ते तुम्हाला क्विंटलमध्ये मिळतं. म्हणजे भाजीपाला पिकांमध्ये उत्पादन देण्याची क्षमता ही प्रचंड असते, भरपूर असते शेतातल्या इतर पिकांच्या तुलनेमध्ये आणि कमी कालावधीमध्ये. आता भाजीपाला पिकांच्या बाबतीमध्ये आज जर आपण टोमॅटोचा विचार जो करतोय, टोमॅटोचा आणखीन एक बारीकसा तुम्हाला छोटासा एक हे सांगतो की या टोमॅटो पिकामध्ये दोन प्रकारच्या जाती होत्या. आता पहिली जात ही जवळपास राहिलेली नाहीच आहे, पण आपण थोडंसं सांगतो म्हणजे आपला ह्या विषयाशी संबंधितच बोलणं चाललंय बरं का, पण ते तुम्हाला थोडंसं समजून सांगणं आवश्यक आहे की टोमॅटोच्या साधारणतः 30-35 वर्षापूर्वी जी सर्रास लागवड व्हायची टोमॅटोची, त्याच्यामध्ये डिटर्मिनेट किंवा सेल्फ टॉपिंग, डिटर्मिनेट किंवा सेल्फ टॉपिंग नावाच्या व्हरायटीज ज्या होत्या त्यांची चलती होती. आता डिटरमाइन म्हणजे काय, ठरवणे. इंग्लिशमध्ये डिटरमाइन या शब्दाचा अर्थ ठरवणे. डिटर्मिनेट किंवा सेल्फ टॉपिंग म्हणजे ही सोप्या भाषेमध्ये ही व्हरायटी
ठरवायची स्वतः की आपल्याला इथपर्यंत वाढायचंय. म्हणजे त्याची हाईट जी होती, त्याची जी काही उंची होती या जातीची, ती काही विशिष्ट उंचीपर्यंत मर्यादित होती. म्हणजे तिथपर्यंत त्या पिकाचं मेन खोड जे होतं ते वाढायचं. मग त्याची वाढ जी असायची ती थांबायची, ती स्टॉप व्हायची. मग त्याला बगलफोटी यायच्या. मग बगलफोटींवर फुलधारणा म्हणजे फ्लॉवरिंग व्हायचं आणि मग त्याच्यावर फळाचं सेटिंग व्हायचं आणि मग तुम्हाला उत्पादन मिळायचं. सो ही जी जात होती ही त्याला म्हणायची डिटर्मिनेट किंवा सेल्फ टॉपिंग व्हरायटी. आता मी आता सांगितलं तसंच की ही जात विशिष्ट उंचीपर्यंत वाढायची आणि नंतर तिची उभी वाढ जी होती ती थांबायची ऑटोमॅटिकली. तशी ती जातच तशी होती. म्हणजे थोडक्यात आपल्यासारखं बघा की आपलं स्वतःची जी आपली हाईट असते, आपली स्वतःची जी उंची असते, ती एका विशिष्ट हाईट पर्यंत आपली किंवा विशिष्ट वयापर्यंत साधारणतः 17, 18, 19 या वयापर्यंत आपली उंची असते. त्याच्यानंतर आपली उभी जी वाढ असते ती स्टॉप होते आणि मग ती जी उंची असते ती शेवटपर्यंत कायम राहते. आपली उंची सुद्धा एक विशिष्ट काळापर्यंतच, विशिष्ट वर्षापर्यंतच वाढते. तशी बरोबर ती जात होती म्हणून तुम्हाला हे उदाहरण दिलं. आता या जातीचं सारी गोष्ट आता सांगितलं तसं डोळ्यासमोर जर आणलं तुम्ही, ही सगळं आता मी बोललेलं, तर या जातीची जी वाढ होती किंवा या जातीचं जे स्ट्रक्चर होतं, या जातीचं जे काय डोळ्यासमोर येईल ते कसं असणार आहे, तर झुडपासारखं असणार, म्हणजे बुटकी असणार आहे ते. आताच्या ज्या जाती आहेत इनडिटर्मिनेट आहेत. इनडिटर्मिनेट म्हणजे अगदी थोडक्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर यांची वाढ जी आहे ती वेलीसारखी आहे. तुमच्या टोमॅटोच्या पिकाला बांधावं लागतंय आता, याच्यातच सगळं आलं ना. तुमच्या टोमॅटोच्या पिकाला बांधावं लागतं, आधार द्यावा लागतो. याचाच अर्थ असा आहे की ही जी जात आहे ही डिटर्मिनेट, म्हणजे डिटर्मिनेटच्या एक्झॅक्टली विरुद्ध आहे. डिटर्मिनेटच्या एकदम बरोबर उलट्या ह्याने वाढणारी, थोडक्यात म्हणजे ही निर्बंध वाढणारी, म्हणजे थोडक्यात वाढतच राहते. ह्याचा शेंडा सुद्धा चालू राहतो, याला बगलफुटी म्हणजे सुद्धा निघत राहतात, याच्यावर फ्लावरिंग सुद्धा सुरू राहतं, याच्यावर फळाचं सेटिंग सुद्धा होतं आणि एकदा तोडे सुरू झाले की मग या पिकाचे तोडे चालूच राहतात. एका चांगला जर समजा तुमचा प्लॉट असेल, त्याला व्यवस्थित जर समजा तुम्ही खत पाणी वगैरे दिलेलं असेल, वाढ जर चांगली असेल, तर या एका प्लॉट पासून तुम्हाला अक्षरशः 15-20 किंवा काही लोक त्यापेक्षा सुद्धा जास्त तोडे घेतात आणि भरपूर म्हणजे खरोखरच भरपूर उत्पादन मिळतं. आणि त्यात तुमचा स्वतःचा थोडासा स्वभाव सुद्धा शाहरुख खान सारखा ये दिल मांगे मोर असल्यासारखा, त्यामुळे तुम्ही अजून त्यातून जास्त काहीतरी मिळेल, अजून काहीतरी जास्त मिळवण्याचा प्रयत्न करता, ही चांगली गोष्ट आहे. फक्त त्याच्यासाठी खताचं नियोजन हे आवश्यक आहे. म्हणजे हे दिल मांगेवर तुमच्या जागी मी जरी असतो तरी तेच केलं असतं, तीच अपेक्षा असते माझी. पण फक्त समजून एवढंसं घ्यायचं की हे जर तुम्हाला साधायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला खत किंवा अन्नद्रव्यांचं मॅनेजमेंट जे असतं ते फार महत्वाचं ठरतं. आता ही जी जात आहे इनडिटर्मिनेट, आता मी बोलल्यासारखं की याचा शेंडा सुद्धा चालू राहील, म्हणजे उभी वाढ सुद्धा चालू राहील, त्याला बगलफुटी म्हणजे साईड ब्रँचेस सुद्धा येतील, त्याच्यावर फ्लावरिंग सुद्धा सुरू राहील, त्याला सेटिंग सुद्धा फळांचं होईल आणि फळाच्या तोडण्या सुरू झाल्या की त्याच्या तोडण्या तुम्हाला मिळतील. म्हणजे हे जे चक्र आहे, आता मी 5 वेगवेगळ्या अवस्था पिकाच्या तुम्हाला सांगितल्या. बहुतांश पिकामध्ये बघा अवस्था ज्या असतात वाढीच्या, या एकानंतर दुसरी, दुसरी नंतर तिसरी, तिसरी नंतर चौथी, पाचवी जर असेल जी काय असेल ती, अशी अवस्था येते. आणि समजा आता तुम्ही कांदा पीक आता आहे, रब्बी मधला कांदा, त्याचं उत्पादन तुम्हाला एकदाच मिळणार आहे. तुम्ही द्राक्षाचं पीक असेल तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे कलिंगडाचं पीक काय कुठलं पीक असेल, ह्या पिकाचे उत्पादन तुम्हाला तोडे जे असतात ते कमी मिळतात किंवा एकदाच मिळतात. तुम्हाला बहुतांश भाजीपाला पिकं म्हणजे आता टोमॅटो झालं, मिरची झालं, ढोबळी मिरची झालं, वांगी झालं, वेलवर्गीय भाजीपाला पिकं झालं, शेंगवर्गीय भाजीपाला पिकं झालं, ह्याचे तुम्हाला तोडे अनेक मिळतात किंवा या पिकांची तुम्हाला सातत्याने तोडे देण्याची क्षमता असते. आता बघा, सातत्याने जर समजा तुम्हाला या पिकाची तोडे देण्याची क्षमता असेल तर साधी गोष्ट आहे की हे येणार कुठून, तर हे फक्त तुम्हाला खतांच्या किंवा अन्नद्रव्यांच्या मॅनेजमेंट मधनं शक्य होतं. हे आता आपण पुढे हळूहळू जाऊच, हे सगळ्या छोट्या छोट्या याच्यातल्या गोष्टी ज्या आहेत त्या उलगडून सांगतोच मी तुम्हाला, पण फक्त एवढं लक्षात ठेवा.
आता मगाशी सांगितलं तसं 5 अवस्था जर समजा तुमच्या टोमॅटोच्या पिकामध्ये साधारणतः 30-35 दिवसानंतर तुम्हाला एकाच वेळेस दिसत असतील, तर पिकामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये लोड असेल त्या पिकावर किंवा त्या पिकावर किती मोठ्या प्रमाणामध्ये स्ट्रेस, ताण असेल. म्हणजे साधी स्वतःचं एक उदाहरण घ्या तुम्ही, की आपल्या उजव्या खांद्यावर पण ओझं आहे, डाव्या खांद्यावर पण ओझं आहे, डोक्यावर पण काहीतरी कोणीतरी ओझं दिलेलं आहे, खांद्यावर पण आपण एखादी बॅग घेतलीये, त्याच्यानंतर गळ्यामध्ये पण काहीतरी अडकवलंय, कमरेवर पण काय ठेवलंय. सांगा, सगळ्या जिथं जिथं म्हणून शक्य असेल तिथं तिथं जर समजा ओझं आपण ऍडजस्ट करत असू किंवा आपण ते जर समजा सांभाळत बसलो असू, तर माणूस पिचून जाईल. कारण सगळ्या ठिकाणून त्याच्यावर स्ट्रेस आहे, त्याच्यावर ताण आहे. तसं तुमच्या पर्टिक्युलरली या पिकांमध्ये आता सांगितलेली जी पिकं आहेत की ज्याचे अनेक तुम्हाला तोडे मिळतात, या तोड्याच्या पिकांमध्ये हा असा ताण असतो एकाच वेळेस पिकावर, कारण एकाच वेळेस 5-5 अवस्था तुम्हाला त्या पिकामध्ये दिसत असतात. हा ताण जर सहन असेल तर त्या पिकाचं खताचं अन्नद्रव्यांचं मॅनेजमेंट चोख असणं हे अत्यंत आवश्यक ठरतं. का? आम्ही खतं बनवतो किंवा इतर कंपन्या खतं बनवतात, तुम्हाला ती दिली पाहिजेत म्हणून नाही, तर पिकाची तशी डिमांड असते. आपण स्वतःचं बघा ना तुम्ही, की आपल्या स्वतःच्या रोजच्या आयुष्याचं किंवा आपण जेवढे काही वर्ष जगतो, काय करत असतो स्पष्ट अगदी जर समजा स्वतःचा विचार, सकाळी आपण उठतो, सकाळी उठून आपण ताजेतवाने झालेले असतो, पण आपल्याला थोडीशी भूक लागलेली असते, मग आपण काहीतरी खातो आणि आपल्या अंगामध्ये विश्रांती आदल्या दिवशीची रात्रीची झाल्यामुळे आणि आपण काहीतरी पोटामध्ये गेल्यामुळे आपल्या अंगामध्ये एक ऊर्जा तयार होते काम करण्यासाठी, आपण कामाला लागतो. मग परत आपण साधारणतः दुपारी 12-1च्या सुमारास थकतो, कारण आपल्या शरीरातली जी ऊर्जा असते, एनर्जी असते, काम करण्याची जी काही शक्ती असते ती थोडीशी ढासळलेली असते, ती कमी झालेली असते. मग त्याची भरपाई कशी करतो आपण? पुन्हा एकदा जेवतो आपण, पुन्हा थोड्या वेळ विश्रांती घेतो, पुन्हा आपल्या शरीरामध्ये ती एनर्जी निर्माण होते, पुन्हा आपण कामाला लागतो, पुन्हा आपण संध्याकाळी थकतो, पुन्हा आपण जेवतो, पुन्हा आपण विश्रांती घेतो, परत दुसरा दिवस सुरू होतो आणि वर्षानुवर्षे असं सुरू राहतं. म्हणजे थोडक्यात आपलं जीवन तसं म्हटलं तर एकसुरीच आहे आणि आपल्या जीवनामध्ये हेच चक्र घडतंय. तुमच्या पिकामध्ये घडतंय, फक्त एकाच वेळेस घडतंय सगळ्या अवस्था आणि त्याच्यामुळे तुमच्या पिकामध्ये ताण किंवा स्ट्रेस हा जास्त असणार हे उघड आहे. आणखीन एक छोटासा फरक आपल्यामध्ये आणि पिकामध्ये असा आहे, की आपली जी फिजिओलॉजी आहे, म्हणजे आपलं जे शरीर आहे, आपलं जे शरीर जे चाललेलं आहे, हे परावलंबी आहे थोडक्यात. आपण एनर्जीसाठी किंवा आपण अन्नासाठी दुसऱ्यावर आणि त्याला म्हणतात ब्रेकडाऊन फिजिओलॉजी. ब्रेकडाऊन फिजिओलॉजी म्हणजे सिंपल साध्या सोप्या शब्दामध्ये त्याचा अर्थ असा, की आपण जे खातो त्यातनं आपण ऊर्जा मिळवतो आणि ती जी ऊर्जा असते, म्हणजे आपल्याला खनिज मिळतात, आपण जे खातो त्यातनं आपल्याला त्याच्यातनं प्रथिनं, जीवनसत्व म्हणजे विटॅमिन्स मिळतात, प्रोटीन्स मिळतात, कार्बोहायड्रेट्स म्हणजे पिष्टमय पदार्थ मिळतात, तेल, त्याच्यातनं आपल्याला मेद मिळतात. सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला वाढीसाठी आणि कार्यक्षमतेसाठी आवश्यक असतात. पण आपण परावलंबी, त्यामुळे आपली जी फिजिओलॉजी आहे, आपलं जे काय आपण खाऊन काम करणार ते तुलनेनं सोपं आहे, कारण ते ब्रेकडाऊन म्हणजे आपण जे खाल्लेलं आहे त्याचं फक्त वेगवेगळ्या भागामध्ये ते विभागलं जातंय आणि आपल्याला उपयोगी पडतंय. पिकाची जी फिजिओलॉजी असते कुठल्याही पिकाची, ही बिल्डअप फिजिओलॉजी असते. बिल्डअप फिजिओलॉजी म्हणजे काय? तर पीक तुम्ही जे देताय त्या पिकाला, मग तुम्ही पाणी देताय किंवा जमिनीमध्ये पाणी आहे, हवा आहे, सूर्यप्रकाश आहे, जमिनीमध्ये अन्नद्रव्य आहे, तुम्ही खतं देताय, तुम्ही फवारण्या करतायत, या सगळ्या गोष्टी पीक एक 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 करून जमवतं आणि त्याच्यापासनं बिल्डअप म्हणजे काय, तर वीट रचावी तसं पीक स्वतःला रचत जातं आणि म्हणून तर पिकाची वाढ होते. आणि म्हणून आपल्या आणि पिकाच्या याच्यामध्ये हा बेसिक फरक आहे, की परावलंबी आहोत, पीक काहीतरी स्वतः तयार करतंय. त्याच्यामुळे अजून ते फार महत्वाचं आहे. आता जे मी तुम्हाला सांगितलं स्ट्रेस असतो याच्यामध्ये जसा, तसं तो पिकामध्ये असतो. आणि तो जर समजा तुम्हाला ही पिकाची संपूर्ण वाटचाल जर समजा यशस्वी करायची असेल, तर औषधांपेक्षा तुम्हाला त्या पिकाचं अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन चांगलं करणं हे अत्यंत आवश्यक आहे.
आता साधा आणखीन एक विचार करा की जुन्या काळी ज्या डिटर्मिनेट सेल्फ टॉपिंग व्हरायटीज होत्या ज्या लिमिटेड वाढायच्या आणि सांगितलं तसं त्याला बगलफोटी येऊन तर फुलधारणा व्हायची, सेटिंग व्हायचं, फळवाढ व्हायची आणि तुम्हाला पण काही लोकांना माहिती असेल किंवा तुम्ही घेतल्या पण असतील या जातींचे जास्तीत जास्त तुम्हाला 2-3 तोडे मिळायचे. तिसरा तोडा म्हणजे तर शेतकरी म्हणायचे की काहीतरी बोनसच मिळालाय किंवा तिसरा तोडा मिळालाय म्हणजे चमत्कारच मिळालाय असं अनेक कारण पहिल्या 2 तोड्यांमध्येच जवळपास पीक संपून जायचं. तेवढा पिकामध्ये ताकदच उरायची नाही, तेवढी त्या पिकामध्ये व्हिगर जोम असायचा, कारण त्याची वाढ पण तेवढी मर्यादितच होती. त्याची आता सांगितलं तसं झुडपासारखं वाढणार होतं ते. त्याच्यामुळे 2 तोडे झाले की संपलं ते. आता जर समजा टोमॅटोची मूळ जी जातच सगळी त्यांनी बदलून टाकली, इनडिटर्मिनेट म्हणजे अनिर्बंध, अमर्यादित, कायम वाढत जाणारी जर समजा वेली त्याचं रूपांतर झालंय. वेल म्हटलं की ती सरसर वाढणार, वेल की ती फास्ट वाढणार, वेल म्हटलं की ती पाहता पाहता पुढच्या अवस्थेमध्ये निघून जाणार. हे सगळं आपल्या डोळ्यासमोर घडतं. मुद्दा हा आहे की आता जर समजा वेलीसारखा टोमॅटो वाढत असेल आणि एवढे तोडे मिळत असतील, बरं त्यावेळेसचा विचार करा की त्यावेळेसची हवा, पाणी, सूर्यप्रकाश आणि इव्हन अगदी जमिनीमध्ये एक वेगळीच ताकद होती. आता एवढे जर समजा आपल्याला तोडे मिळणार त्या टोमॅटोच्या जातीपासून तर हवा जवळपास तीच राहिलेली, सूर्यप्रकाश तोच आहे, तेच आहे. खरं म्हटलं त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये काही ना काही बदल झालेले अगदी सूर्यप्रकाशात सुद्धा झालेला आहे, पण तो आता आपल्या बोलण्याचा विषय नाहीये. फक्त एवढं समजून घ्या की हे जरी नैसर्गिक घटक असले तरी त्याच्या प्रतीमध्ये, त्याच्या क्वालिटीमध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये सूक्ष्म काही ना काही बदल झालेले आहेत आणि ते आपल्याला पोषक नाहीयेत किंवा त्या पिकासाठी पोषक नाहीये. म्हणून तर पिकामध्ये अनेकदा वातावरणात काही बदल झाल्या की पीक लगेच ढासळून जातं, पीक लगेच कोसळून जातं, पिकामध्ये लगेच समस्या निर्माण होतात आणि मग खर्च वाढतो. सांगण्याचा मुद्दा हा आहे की हवा, पाणी, सूर्यप्रकाश आणि जमीन. आता जमीन ही काय प्रतीची राहिलेली किंवा जमिनीचा कस किती राहिलेला आहे, जमिनीमध्ये किती ताकद आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला स्वतःला माहिती, कारण तुमचा जमिनीशी संबंध हा माझ्यापेक्षा खूप जास्त येतो. त्यामुळे बारीक हे जे सगळे निरीक्षण आहेत तुमचे, मला फक्त म्हणायचं एवढंच आहे या सगळ्या आत्ताच्या बोलण्यातनं की हवा, पाणी, सूर्यप्रकाश आणि जमीन हे 4 बेसिक गोष्टी तुमच्या प्रत्येकाकडे आहेत, म्हणूनच तुम्ही कुठलंही पीक लावण्याचं धाडस करता, कुठलंही पीक लावण्याचा तुम्ही निर्णय घेता. मग ते ज्वारी बाजरीचं पीक असो किंवा गव्हाचं पीक असो, कुठलं कडधान्याचं पीक असो म्हणजे हरभरा असो किंवा दुसरं कुठलं असो, कुठलंही तेलबियावर्गीय पीक असो किंवा ऊसासारखं पीक असो, कपाशीसारखं पीक असो, भाजीपाला पीक असो किंवा फळ पीक असो. सांगण्याचा मुद्दा हा आहे की हवा, पाणी, सूर्यप्रकाश आणि जमीन हे 4 बेस इनपुट्स म्हणजे हे बेसिक गोष्टी झाल्या कुठल्याही पिकाची लागवड करण्यासाठी. आता 5वी गोष्ट जी येते ती येते म्हणजे त्या पिकाची जात म्हणजे व्हरायटी किंवा त्या पिकाचा वाण. आत्ता सांगितलं तसं की हायब्रिड जाती आहेत, सुधारित संकरित जाती आहेत, नवीन जाती आहेत. ते आता तुम्ही कपाशीचं बघताय की बीटी जात आहे. सांगण्याचा मुद्दा या सगळ्या ह्याच्यातनं की कायम नवी दरवर्षी इंट्रोड्यूस होतात, कायम नवनवीन जाती दरवर्षी बाजारामध्ये येत असतात आणि प्रत्येक जात ही जास्तीत जास्त उत्पादनाचा काहीतरी दावा करत असते. हवा तीच असते, सूर्यप्रकाश तोच असतो, पाणी पण तेच असतं, जमीन पण तुमची तीच असते परंपरागत वर्षानुवर्षे तुमच्याकडे असलेली जी तुम्ही कसताय, तुम्हाला जी मिळालेली आणि तुम्ही कोणाला सोपवणार आहात पुढच्या पिढीच्या आहात. सो ह्या 4 गोष्टी बेसिक आहेत, या 4 गोष्टी कॉमन आहेत आणि तुम्ही दरवर्षी पीक किंवा दरवर्षी जात जर अवेलेबल असेल तर तुम्ही बदलता ती एकदा करून पाहता की बा या जातीचा परफॉर्मन्स, या जातीचं वाढ किंवा या जातीचं उत्पादन, या जातीची क्वालिटी कशी आहे वगैरे वगैरे. आता या 4 गोष्टी कॉमन आहेत आणि फक्त 5वी पीक बदलताय तुम्ही तर त्याच्यानंतर लगेच येणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे खतांचं किंवा अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन. हे खतांचं किंवा अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन जर समजा जो शेतकरी साधतो किंवा ज्याला हे साधतं, ज्याला हे साधता येतं, ज्याला हे जमतं, त्याला
त्याच पिकापासून चांगलं उत्पादन मिळतं. आपण पाहतो आपल्याच गावामध्ये, आपल्याच आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये की काही पिकांच्या जाती सेम असतात. लागवड पण त्याच हंगामात असते, कुठेतरी 1-2-3 दिवसाचा फरक पुढे मागे असतील. तीच असणारे, सूर्यप्रकाश तोच असणारे, पाण्याची प्रत ही जवळपास तीच असणारे आणि जमीन सुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये तशीच असणारे. तरी सुद्धा आपल्याला एकाच पिकाच्या एकाच व्हरायटीची सुद्धा उत्पादनामध्ये बऱ्यापैकी तफावत दिसून येते. याचं महत्वाचं कारण असतं अन्नद्रव्यांचं नियोजन जे असतं ते कुठेतरी कमी जास्त झालेलं असतं. आता या सगळ्या ह्याच्यात म्हणजे मला सांगायचा फक्त एवढाच मुद्दा होता की द्रव्याचा किंवा खताच्या नियोजनामध्ये त्याच्याकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. जेव्हा आपण खतं आता नुसतं मायक्रोन्यूट्रिएंट किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांवर आपण बोलायचं म्हटलं तर मगाशी म्हटलं तसं 5 मिनिटात हा सब्जेक्ट किंवा 5 मिनिटामध्ये हे बोलणं संपवता येईल. म्हणजे आता फेरस काय काम करतं, हे काम करतं म्हणून तुम्ही फेरस द्या, म्हणजे लोह द्या. मॅग्नीज काय काम करतं, हे काम करतं म्हणून तुम्हाला मॅग्नीज देणं आवश्यक. हे इतकं सोपं आणि वरवरचं ढोबळ होऊन जाईल. पण आता आपण बेसिक एक गोष्ट विचारात घेऊ की सर एक ही मिनिट आहे. जी हॅलो सर, एक मिनिट. आपण हा बोला. कंबाईन बोललो तरी चालेल. आपण जरी टॉपिक मध्ये मायक्रोन्यूट्रियनचा उल्लेख केला असेल, आपण हा टॉपिक पूर्ण याच्यावर चर्चा करू शकता. असा पॉईंट नाहीये का फक्त नाही नाही नाही, बरोबर मायक्रोन्यूट्रियन. आहे. मला लक्षात आहे, मला जाणीव येते आणि तसंच करणार आहे मी. याचं कारण असं आहे की तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की जशी मायक्रोन्यूट्रिएंट सगळ्याच पिकांची आवश्यकता असली, ती महत्वाची असली, तरी तुमचं हे जे टोमॅटोचं पीक आहे त्याला 3 अन्नद्रव्य अतिशय, त्याच्यावर मी जाणारच आहे, ते सांगणारच आहे तुम्हाला. त्याच्यासाठी पहिलं म्हणजे नायट्रोजन, ते तुम्ही देताच. दुसरं म्हणजे पोटॅश आणि तिसरं म्हणजे कॅल्शियम. ही अतिशय महत्वाची अन्नद्रव्ये. इनफॅक्ट या 3 अन्नद्रव्यांमध्ये तुम्हाला जर बऱ्यापैकी संतुलन साधता आलं, ती जर अन्नद्रव्य तुम्हाला तुमच्या पिकाला त्या अवस्थेमध्ये त्या वेळेमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये आणि वारंवार जर देता आली तर तुम्हाला तुमच्या पिकामधल्या अनेक समस्या कमी करता येतात. पर्टिक्युलर विचार करतोय आज आपण. सांगण्याचा मुद्दा हा आहे आता की मग आता ही जी अन्नद्रव्य असतात, मग ही अन्नद्रव्य का द्यायची किंवा या अन्नद्रव्यांचं नक्की काम काय. मी एका कुठल्याही अन्नद्रव्याचं आता नाव घेत नाही, ते आपण जाऊ पुढे आपण थोड्या वेळाने. आता पहिला आपण मुद्दा विचारात घेऊ की ही हे सगळं पिकाचं संतुलित आहार आहे, बॅलन्स प्लॅन न्यूट्रिशन म्हणतो आपण याला. हा का आवश्यक आहे, तर त्याला 4 अतिशय महत्वाची कारण आहेत आणि ती अशी आहेत ती आपण बरोबर. पहिलं कारण हे पहिलंच कारण आहे, म्हणजे मी ते बरोबर असं रचलेलं आहे की पहिलं सर्वात महत्वाचं कारण आहे म्हणजे तुम्ही जे एनपीके खतं देतात त्याचा चांगला अपटेक झाला पाहिजे, म्हणजे ती चांगली उचलून घेतली पाहिजे पिकाने. आज काय झालंय, मला दररोज शेतकरी वेगवेगळ्या प्रकारे संपर्कात असतात. कोणी फोन करतं, कोणी SMS किंवा आजकाल पाठवत नाही कोणी, कारण आता व्हॉट्सअप झालंय प्रत्येकाकडे, पण लोक व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करतात. ईमेल सुद्धा पाठवणारे लोक आहेत. सांगायचा मुद्दा हा की प्रत्येक जण खतं ही इतकी वापरतोय आजच्या घडीला, म्हणजे कुठलं खत वापरलं नाही असं होतच नाही. दुनियाभरचं जेवढं काय अवेलेबल आहे, मग जमिनीमधनं देणारी दाणेदार खतं असतील, त्याच्यानंतर ड्रिपमधनं देणारी वॉटर सोल्युबल पाण्यात विद्राव्य खतं असतील, फवारण्या असतील, आळवणी असतील, वाटेल त्या गोष्टी वाटेल त्या वेळेला वाटेल त्या पद्धतीने वाटेल तितक्या प्रमाणामध्ये वापरल्या जात आहे. हे उदाहरणार्थ आता परवा एका चांगल्या शेतकऱ्याचा फोन आला होता, तर 10-26-26 अधिक 12-32-16 देतो. म्हटलं याची काय गरज आहे तुम्हाला, तुम्ही एनपीकेच देताय ना, मग एक तर तुम्ही 10-26-26 द्या किंवा 12-32-16 द्या किंवा दुसरी कुठली तुमच्याकडे जी ग्रेड असेल अवेलेबल सहज ती द्या. तुम्ही दोन्हींचं एक म्हणजे मिक्स करून किंवा दोन्हींचं मिक्सचर करून देण्याची गरज नाही. हा मुद्दा आता आपण सोडून देऊ. आता पहिला मुद्दा पाहू आपण की याची महत्वाचं काम काय होतं, तर एनपीके जे तुम्ही दिलेला असतो त्याचा जास्तीत जास्त अपटेक होतो, त्याचा जास्तीत जास्त पिकाकडनं ते उचलून घेतले जातात आणि हे फार महत्वाचं आहे. याला म्हटलं जातं आजकाल न्यूट्रिएंट यूज एफिशियन्सी. न्यूट्रिएंट यूज एफिशियन्सीचा साधा सोपा अर्थ असा आहे की तुम्ही जे काही खतं दिलेली आहे त्याचा कितपत भाग त्या पिकाने उचलून घेतलाय, म्हणजे त्या पिकाकडनं वापरला गेलाय आणि त्याचा कितपत भाग जो आहे त्याचा वापरात येऊन त्याचं उत्पादनात रूपांतर झालंय. थोडक्यात त्या पिकाची परिणामकारकता, त्या खताची परिणामकारकता
त्या खताची कार्यक्षमता किती आहे. तर ते तुम्ही जे काय एनपीके खतांचे जे डोस देतायत, आता एनपीके खत म्हटलं की ते कमीत कमी 25 किंवा 50 किलो मध्ये मिळणार हे अगदी उघड आहे. कारण ते एनपीके मुख्य अन्नद्रव्य, त्यामुळे त्याची गरज ही जास्तच असणार आहे, क्वांटिटी जास्तच लागणार आहे, त्यामुळे ती दिली सुद्धा जास्तच जाणार आहे. अगदी साधा सोपा अगदी उघड गोष्ट आहे ती. सांगण्याचा मुद्दा हा आहे की एनपीके खत नुसतं देऊन जर पिकाला त्या शेतकऱ्याचं समाधान होणार असेल, तर तुम्हाला एनपीके खतांचे वाढीव डोस देऊन एनपीके खतांची मात्रा वाढवून तुमचं नुसतं उत्पादन खर्च वाढलेला तुम्हाला दिसून येतो, पण त्या पटीमध्ये उत्पादन वाढतच किंवा त्या पिकाची क्वालिटी वाढतेच असं होत नाही, किंवा त्या तुम्ही एनपीके खतांचा डोस जास्त दिला की त्या पिकातल्या समस्या कमी होतात असं होत नाही. याचाच अर्थ आहे की एनपीके सोडून सुद्धा इतर जी काही अन्नद्रव्य आहे ती तितकीच महत्वाची आहेत. भलेही ती क्वांटिटी म्हणजे त्याचं प्रमाण जे आहे ते कमी लागेल, परंतु ती तितकीच महत्वाची आहे. क्वांटिटीवर जाऊ नका. क्वांटिटी एखादे म्हणजे मिठाची क्वांटिटी फार कमी असते भाजीमध्ये, किंवा हळदीची क्वांटिटी त्या भाजीमध्ये अतिशय कमी असते. मसाल्याची क्वांटिटी, तिखटाची क्वांटिटी, अगदी आपण मोहरी किंवा जिरे टाकतो त्याची क्वांटिटी किती असते, चिमूटभर असते, पण त्या भाजीमध्ये एक विशिष्ट स्वाद, रंग, चव आणण्याचे पदार्थ या गोष्टी करतात आणि ती आपल्याकडनं खाल्ली जाते. थोडक्यात आपला जसा त्या अपटेक जो असतो ह्या छोट्या छोट्या पदार्थांवर अवलंबून असतो आता सांगितलेल्या, तर तसा सूक्ष्म अन्नद्रव्य जी असतात ही एनपीके, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ह्यांचा अपटेक वाढवण्यात किंवा यांचा त्या पिकामध्ये एकदा ते उचलली गेली की त्यांचा उपयोग जास्तीत जास्त होण्यासाठी ही अन्नद्रव्ये जी असतात ती सहाय्यभूत ठरतात. म्हणजे यांचा साईड रोल असतो, यांचं सहाय्यक म्हणजे असिस्टंटचं काम असतं. मेन नसतील ती, पण असिस्ट करतात, मदत करतात. आणि ज्याच्या योगे तुम्ही जी एनपीके खतांचा जी मात्रा दिलेली असते, जो काय डोस दिलेला असतो, तो पिकाकडनं जास्तीत जास्त उचलला घेतो, त्याचा वापर होतो. नाहीतर आज काय झालंय की शेतकऱ्यांना नुसतं समाधान मिळतं की मी भरपूर भला मोठा डोस दिलेला आहे, सगळ्या प्रकारची खतं दिलेली आहेत मार्केटमध्ये अवेलेबल असलेली, कॅल्शियम नायट्रेट पण सोडलं नाहीये, मॅग्नेशियम सल्फेट पण सोडलं नाही, पोटॅशियम शोनाईट पण मी विसरलेलो नाहीये. गेला बाजार अजून दुसरं कुठलं नवीन जर खत मिळत असेल, मग ऑर्गॅनिक असेल, बायो असेल, नॅचरल असेल, काय जे मिळत असेल मार्केटमध्ये सगळं 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 वापरलेलं आहे. असा एक थोडासा आविर्भाव झालेला आहे. पुन्हा एकदा सांगतो की एनपीके खतं तुम्ही दिल्यानंतर ती पिकाकडनं उचलून घेणं महत्वाचं असतं, आणि त्याच्यासाठी शक्यतो सूक्ष्म अन्नद्रव्ये जी असतात त्यांचा रोल जो असतो त्याच्यामध्ये फार मोठा असतो, कारण ती फार कमी प्रमाणामध्ये लागतात, पण त्यांचा उपयोग करण्याचं काम हे सूक्ष्म अन्नद्रव्यांकडे असतं. आता हे कसं होतं, तर जेव्हा तुम्ही एनपीके खतांचा डोस जमिनीमध्ये देतात आणि सूक्ष्म अन्नद्रव्याची शक्यतो जमिनीमध्ये दिल्याबरोबरच फवारणी सुद्धा करतात, तेव्हा काय होतं की तुमच्या पिकाच्या मुळांकडनं ऑर्गॅनिक ऍसिड्स स्रवले जातात. म्हणजे ऑर्गॅनिक ऍसिड्स जी असतात, तुम्ही या सगळ्या ऍसिडची नाव ऐकलेली आहेत. टार्टारिक ऍसिड म्हणजे चिंचेमध्ये असतं बघा, किंवा मॅलिक ऍसिड म्हणजे आता हरभरा आहे त्याची जी आम असते ती म्हणजे मॅलिक ऍसिड असतं. सो टार्टारिक ऍसिड, मॅलिक ऍसिड, फल्विक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, त्याच्यानंतर म्युजिनिक ऍसिड, ह्युमिक ऍसिड, ही सगळी ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत. तर ऑर्गॅनिक ऍसिड्स त्या पिकाच्या मुळाकडनं जास्तीत जास्त स्रवली जातात, म्हणजे बाहेर टाकली जातात मुळांकडनं. आता मुळांकडनं जर ऑर्गॅनिक ऍसिड जास्तीत जास्त बाहेर टाकली गेली तर तुम्ही दिलेली जी खतं असतात, मुळाच्या टप्प्यात जी असतात, कॅनॉपी मधली जी खतं असतात, तिथे जी अन्नद्रव्य असतात ती त्या ऍसिड मध्ये जास्त प्रमाणामध्ये घळतात. म्हणजे एखादं खत किंवा एखादं अन्नद्रव्य पाण्यामध्ये कमी विद्राव्य असू शकतं, किंवा पाण्यामध्ये सावकाश विद्राव्य असू शकतं, उशिराने विरघळणारा असू शकतं, पण तेच अन्नद्रव्य ऍसिड मध्ये लवकर विरघळतं या ऑर्गॅनिक ऍसिड मध्ये. थोडक्यात तुम्ही दिल्यानंतर त्या खताची सॉल्युबिलिटी असते, म्हणजे विरघळण्याचं प्रमाण जे असतं ते वाढतं, ते लवकर अवेलेबल होतं, ते पिकाकडनं उचलून घेतलं जातं. दुसरं आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी घडते की पिकाला संतुलित आहार मिळाल्यानंतर ऍसिड जेवढी जास्त बाहेर टाकली जातात त्या पिकाच्या मुळांकडनं, तर ही ऑर्गॅनिक ऍसिड आहेत.
ऑर्गॅनिकचा अर्थच काय झाला, जैविक. म्हणजे ही त्या जमिनीमध्ये जी काही सूक्ष्म जीव असतात, बॅक्टेरिया जे असतात, उपकारक म्हणजे पिकाला उपयोगी असणारे, पिकासाठी काहीतरी अन्नद्रव्य उचलून घेण्यासाठी मदत करणारे, काम करणारे हे जे बॅक्टेरिया असतात, त्याची पॉप्युलेशन म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे त्याचं एकाचं 2, 2चे 4, 4चे 16, 16चे 256, 256चे 256 गुणिले 256 असं त्याचं मल्टिप्लिकेशन होत असतं. आपल्याला जसं 2 जणांना एक मूल होतं तसं त्याचं होत नाही, त्याचं मल्टिप्लिकेशन होत असतं. सांगण्याचा मुद्दा हा आहे की जर समजा ऑर्गॅनिक ऍसिड त्या मुळांनी जास्त रसरवली, जास्त बाहेर टाकली, तर तिथे सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते, त्यांची पॉप्युलेशन वाढते, मल्टिप्लिकेशन वाढतं. तुम्हाला वारंवार बाजारातनं आणून कुठलेही सूक्ष्म जीवाणू टाकण्याची गरज पडत नाही. ते त्या जमिनीमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये असतातच. फक्त त्याचं मल्टिप्लिकेशन होणं आवश्यक असतं, फक्त त्याचं गुणन म्हणजे ते वाढणं आवश्यक असतं. आणि ते जमिनीमध्ये, त्या मातीमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये ओल असेल आणि पुरेशा प्रमाणात वापसा असेल, तर हे आपसूक होतं. आपल्या चमचाभर किंवा आपल्याला कुठलं तरी पाकिट पाव किलोचं, अर्धा किलोचं आणून टाकून काही मोठा फरक पडणार नसतो. हे ऑलरेडी त्या जमिनीमध्ये वर्षानुवर्षे चालू आहे, तुमच्या माझ्या दखल अंदाजी विना. सो हे पहिलं काम झालं की एनपीके खतांचा जास्तीत जास्त अपटेक त्या पिकाकडनं झाला. म्हणजे आपण अर्धी लढाई इथे जिंकली. कारण आपण बियाण्यानंतर, जातीनंतर, व्हरायटी नंतर सर्वात जर खर्च पहिला केलेला तो म्हणजे खतांवर केलेला असतो. हा खतांचा खर्च आपल्याला त्या पिकाला लागू व्हायला पाहिजे, तर तो खर्च करणं फायदेशीर. आता दुसरं काय होतं बघा, कुठलंही पीक जे असतं, आता मगाशी मी म्हंटल तसं की हवा, पाणी, जमीन म्हणजे माती आणि सूर्यप्रकाश हे तर प्रत्येक पिकाला मिळणार आहेत. आणि प्रत्येक पीक त्याला जे काही नेमून दिलेलं अन्न आहे ते करणार आहे. काही पिकाला कणसं लागतील, काही पिकाला ओंब्या लागतील, काही पिकाला घाटे लागतील, काही पिकाला फळं लागतील, कणतील, काय बोंड लागतील. वेगवेगळे पीक असेल तसं वेगवेगळं तयार होईल. आता हे सगळं कसं होतंय, तर साधा आणि अगदी सोपा, खरं म्हटलं तर इतकं म्हणजे कधी कधी आपल्याला आश्चर्य वाटलं पाहिजे की निसर्ग जो आहे त्यामध्ये किती सोप्या गोष्टी, साध्या गोष्टी आहेत. की बघा, हवा ही वातावरणामध्ये आहेच, तर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड वायू आहे. त्याच्यानंतर पाणी हे कुठे आहे, जमिनीमध्ये आहे. तर आणि जमिनीमधनं येणारं आणि हवेमधला जो कार्बन डायऑक्साईड असतो, ते जेव्हा त्यांचा संयोग होतो म्हणजे ते एकत्र त्यांची रिॲक्शन होते, एकत्र येतात. पण ते एकत्र येतात ते कुठे यायला पाहिजे, सूर्यप्रकाशाच्या सानिध्यात यायला पाहिजे. म्हणजे तिथे सूर्यप्रकाश असणं अत्यंत आवश्यक आहे. तर हे जेव्हा हवा आणि पाणी एकत्र येतात सूर्यप्रकाशाच्या ह्याच्यामध्ये, तेव्हा तेच पीक सूर्यप्रकाशामध्ये अन्न तयार करतं. आणि हे अन्न कोण तयार करतं, तर अन्न ही फक्त पिकाची पानं तयार करू शकतात. म्हणजे पिकाला मूळ आहे, पिकाला आहे, पिकाला पानं आहे किंवा वेगवेगळे अजूनही अवयव आहेत, प्रत्येक पिकानुसार वेगळे. पण बेसिक फोटोसिंथेटिक फॅक्टरी जी म्हणतात, म्हणजे फोटोसिंथेसिस किंवा अन्न निर्मितीची जी फॅक्टरी आहे ती म्हणजे फक्त पान आहे. मग ते कुठलंही पीक असू दे. आता जेव्हा तुम्ही तुमच्या पिकाला पुरेशा प्रमाणामध्ये सगळी अन्नद्रव्य त्या त्या अवस्थेमध्ये, त्या त्या प्रमाणामध्ये योग्य पद्धतीने जेव्हा देतात, त्याची अवेलेबिलिटी होते. आणि आता पहिला मुद्दा आपण जो चर्चेला की ज्याच्यामध्ये एनपीके खतांचा अपटेक चांगल्या प्रकारे जेव्हा होतो, तेव्हा दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट पिकामध्ये घडते, ती म्हणजे फोटोसिंथेसिस किंवा अन्न निर्मितीची जी क्रिया असते, ती तर प्रत्येक पिकामध्ये घडत असते. म्हणजे तुम्ही काही दिलं नाही तरी घडेल, कारण हवा, पाणी, सूर्यप्रकाश, जमीन वगैरे तर सगळ्या पिकाला मिळणारच आहे. आणि तुम्ही तुमच्या जमिनीमध्ये काही ना काही प्रमाणामध्ये अन्नद्रव्य असणारच आहे, त्यामुळे हे घडणारच आहे. पण आपण त्याला थोडासा सपोर्ट दिला, आपण आपली स्वतःची थोडीशी बुद्धी, आपले कष्ट जर समजा योग्य वेळी लावले, योग्य प्रमाणात लावले, योग्य पद्धतीने लावले, तर त्या पिकामध्ये आपल्याला फोटोसिंथेसिस म्हणजे अन्न निर्मितीचा जो वेग आहे तो वाढवता येतो. आता मगाशी आपण बघितलं की तुमचं जे पीक आहे हे अतिशय कमी मुदतीमध्ये, तुमच्या टोमॅटोच्या पिकाला बघा ना, साधारणतः महिनाभरामध्येच फुलकळी दिसायला लागते. म्हणजे पुनरुत्पादन अवस्था ही अक्षरशः तुमच्या टोमॅटोच्या पिकामध्ये पहिल्या महिन्यातच येते. तर हे जेवढं एखादं पीक फास्ट चालणारं असेल, जेवढं एखादं पिकाची वाढ
आणि अवस्था ज्या असतात पिकाच्या ह्या जेवढ्या वेगाने म्हणजे एकानंतर दुसरी दुसरीनंतर तिसरी असं असेल त्या पिकामध्ये फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटीज म्हणजे थोडक्यात काय तर जैव रासायनिक क्रिया ज्या असतात त्या खूप फास्ट चालतात. आता बघा समजा फक्त माझा जण तुमच्या तुमच्या ठिकाणी तुमच्या मोबाईल फक्त उघडून बसलेले आहात. तुमचा आवाज नाही येते किंवा तुम्ही बोलत नसाल, तुम्ही शांतपणे ऐकत असाल तरी सुद्धा आता तुमच्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये 2 जैव रासायनिक क्रिया या घडीला चालू आहेत, ज्या माझ्याही चालू आहेत. फक्त मला ऍडिशनल चालू आहे म्हणजे मी बोलतोय. पण तुमच्या शरीरामध्ये काय चालू आहे, तुम्ही काय खाल्लेलं असेल, समजा संध्याकाळी खाल्लं असेल किंवा दुपारी खाल्लेलं असेल, त्याचं पचन तुमच्या पोटामध्ये आपसुक होतंय, ऑटोमॅटिक होतंय. जागेवर स्थिर बसले असाल तरी सुद्धा हे होतंय. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा सगळ्यांचा श्वास चालू आहे, तो माझाही चालू आहे. म्हणायचा उद्देश हा आहे की ह्या 2 जैव रासायनिक क्रिया आता सुद्धा तुमच्या शरीरामध्ये चालू आहेत. आपण झोपलेलो असतो तेव्हा सुद्धा या 2 क्रिया चालू राहतात. म्हणजे झोपलेलो असतो म्हणजे आपण अजिबात काम करत नाही असं होतच नाही. तर आपल्या श्वास असतं आणि आपल्या शरीरामध्ये पोटामध्ये जे काय अन्न असेल पचन चालू असतं, या गोष्टीसाठी आपल्याला एनर्जी लागते, आपल्याला ऊर्जा लागते. तसं पिकामध्ये फोटोसिंथेसिस म्हणजे अन्न निर्मितीची क्रिया ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालू असते. त्यासाठी त्याला एनर्जी लागते, त्याच्यासाठी त्याला अन्नद्रव्य लागतात. हवा मिळणारच आहे, पाणी जमिनीमध्ये आहेच, म्हणून तर तुम्ही काहीतरी टोमॅटो सारखं पीक, सूर्यप्रकाश हा तुम्ही आता तुमचं पिकाची लागवड आता होणार आहे, अजून म्हणजे दिवसांनी महिनाभरात समजा होईल. त्याच्यानंतर सूर्यप्रकाश किती तीव्रतेचा असणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती, मलाही माहिती. म्हणजे मला म्हणायचं एवढंच आहे की या तिन्ही गोष्टी मिळणार आहेत. पण त्या पिकाला जर समजा अन्नद्रव्यांचा सप्लाय जर पुरेशा प्रमाणात नसेल तर मग काय होणार आहे, पानं पिवळी पडतील, पानांवर डाग पडू शकतील, पानं करपतील किंवा पानं छोट्या निघतील, पानं पूर्ण उलगडणार नाहीत, वेगळी तुम्हाला त्याच्यावर समस्या दिसू शकतील. आता ह्याचा जो दुष्परिणाम आहे म्हणजे हे सगळे आता मी तुम्हाला सांगितले 4-5 गोष्टी आणि विपरीत गोष्टी आहेत. मग ह्याचा दुष्परिणाम कुठे दिसणार आहे तुम्हाला, पिकाच्या फोटोसिंथेसिसवर म्हणजे अन्न निर्मितीच्या क्रियेवर. ही अन्न निर्मितीची क्रिया कुठेतरी अडखळत चालेल, कुठेतरी काठी टेकत टेकत चालेल, कुठेतरी सावकाश किंवा मंदगतीने चालेल, तशी चालू शकणार नाही आणि त्याचा परिणाम ह्या पिकाच्या वाढीवर होईल. पिकाची वाढ मंदावली की मधल्या हळू वाढायला लागतात आणि मग एकदा त्या समस्या वाढायला लागल्या की मग त्या पिकाचं जे मेन काम असतं तुम्हाला उत्पादन देणं ते सोडून पिकाचं वेगळंच, मग त्याच्यामध्ये समस्या दिसल्या की आपल्याला त्यासाठी वेगळे कुठले प्रॉडक्ट्स घ्यावे लागतात, वेगळा त्याचा वापर करावा लागतो, त्याच्यामुळे खर्च वाढतो वगैरे वगैरे. सो दुसरं सर्वात महत्वाचं आपलं टार्गेट आहे की त्या पिकामध्ये फोटोसिंथेसिस किंवा अन्न निर्मितीची क्रिया जी आहे ती योग्य पद्धतीने झाली पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्या पिकापासून उत्पादन आणि उत्पादनाची क्वालिटी दोन्ही सुद्धा चांगले मिळाले पाहिजे. सो हे दुसरं काम सुद्धा अन्नद्रव्यांमुळे होतं. आता सिंपल सांगतो तुम्हाला, एकच फक्त अन्नद्रव्य आहे फॉस्फरस म्हणजे स्फुरद, की या अन्नद्रव्याच्या अभावी तुमच्या पानांवर कुठल्याही प्रकारचा पिवळेपणा दिसत नाही. बाकी जवळपास उरलेली जी म्हणजे 12 अन्नद्रव्य आपल्याला द्यावी लागतात, 16 अन्नद्रव्य लागतात, 4 अन्नद्रव्य हवा माध्यमातून मिळतात फुकट, त्यामुळे 16 मधनं 4 गेली की उरली 12. 12 मधलं एकच अन्नद्रव्य स्फुरद किंवा फॉस्फरस असं आहे की ज्याच्यामुळे तुमच्या पिकामध्ये कमतरता जर ह्याची असेल तर त्या पानांवर पिवळेपणा दिसणार नाही, उलट गडद हिरव्या रंगाचं पान दिसेल किंवा जांभळं, निळसर, गुलाबी असं छटा असलेलं पान असेल तुम्हाला. उद्देश हा आहे सांगण्याचा की 11 जी अन्नद्रव्ये ह्याच्या कमतरतेमुळे कुठल्या ना कुठल्या प्रतीचा किंवा कुठल्या ना कुठल्या तीव्रतेचा पिवळेपणा तुमच्या पिकामध्ये पानांमध्ये निर्माण होऊ शकतो. आणि एकदा पान पिवळं पडलं किंवा हलकेसा पिवळी छटा जरी त्या पानांवर निर्माण झाली याचा अर्थ त्या पानाची कार्यक्षमता कमी झाली, या पानाची कार्यक्षमता मंदावली. त्या पानाचं कार्य काय हो, सकाळपासून संध्याकाळपर्यंत अन्न निर्मिती करत राहणं. फक्त ती पानं अन्न निर्मिती केल्यानंतर ठेवू शकत नाही, ती वाटून टाकतात. सर्वात महत्वाचा ग्राहक असतो मुळं.
मग खोड आणि मग त्याच्यानंतर फळ किंवा जे काय तुम्ही पीक लावलेलं आहे त्याच्यामध्ये जे काय तयार होतंय ते उत्पादन. सो दुसरं फोटोसिंथेसिस ह्याच्यासाठी अन्नद्रव्य अत्यंत आवश्यक. आता तिसरं अतिशय महत्वाचं जी गोष्ट आहे ज्याची खरं म्हटलं तर आजकाल शेतकऱ्यांना फार हौस आहे की एखादं कुठलंही पीक लावलं की फवारण्या घेत बसायच्या. म्हणजे काहीतरी बुरशीनाशकाची फवारणी घेऊन टाक, कीटकनाशकाची फवारणी घेऊन टाक. आता हे अंगवळणी पडलंय. आता इतकी सवय झालेली आहे की काहीतरी आपलं पीक उगवून आलेलं आहे किंवा पिकाची पुनर्लागण झालेली आहे आणि मग त्याच्यावर कुठल्या तरी औषधाच्या फवारण्या घ्या. ह्याच्यामध्ये आपला उत्पादन खर्च खूप वाढतोय. प्रत्येक पिकामध्ये एक निसर्गाने डिसीज रेजिस्टन्स किंवा इम्युनिटी म्हणजे हे इंग्लिश शब्द वापरतोय पण त्याचा साधा सोपा अर्थ झाला रोगप्रतिकारक शक्ती खूपच चांगल्या प्रकारे दिलेली आहे. खूपच चांगल्या प्रकारे दिलेली. ह्याचं कारण असं आहे याला 3 महत्वाची कारणं अशी आहे की पीक स्वतःची जागा सोडू शकत नाही. ते एकाच जागी उगवेल किंवा एकाच जागी वाढेल, तिथेच उत्पादन देईल, तिथेच त्याच्या वेगवेगळ्या अवस्था पूर्ण होतील, तिथंच त्याचा शेवट होईल, तिथेच ते संपेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते जे पीक आहे ते बोलू शकत नाही. त्याला जे काय ते सांगू शकत नाही. मग ते काय करतं? तर त्या पानांवर वेगळे लक्षणं प्रकट करून आपल्याला आपल्याशी संवाद साधण्याचा, आपल्याला पहिल्यांदा सांगण्याचा प्रयत्न करतं की आपल्याला ही गोष्ट हवी आणि ती आपल्याला मिळत नाहीये. आणि तिसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की त्या पिकावर जर कुठलंही संकट आलं, ते पीक उघड्यावर आहे. आपल्यासारखं संरक्षित वातावरणामध्ये नाही. आज आपण प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये बसलेलो आहे. प्रत्येक जण शांततेत चालू तुमचा किंवा तुम्ही अगदी आरामात बसलेले असाल आणि तुम्ही सिक्युअर्ड आहात म्हणजे तुम्ही संरक्षित वातावरणामध्ये आहात. तर आता सुद्धा उघड्यावर आहे. जर असेल तुमच्या शेतामध्ये कुठलं तर. नाही तुमच्या टोमॅटोला पण लागू आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा आहे की या तिन्ही गोष्टी बोलू शकत नाही, जागा सोडू शकत नाही आणि संकट जरी आलं तरी त्या पिकाला त्याच ठिकाणी उभं राहून त्या संकटाशी तोंड द्यावं लागतं. आपल्यासारखं पळून जाऊ शकत नाही स्वतःचा बचाव करण्यासाठी. आपल्याला तिन्ही गोष्टी मिळालेल्या. आपण बोलू शकतो, आपण जागा सोडू शकतो, इथनं डॉक्टर आणि आपण पळू शकतो स्वतःचा जीव मुठीत घेऊन किंवा स्वतःचा जीव वाचणं आवश्यक आहे. पिकाला हे करता येत नाही आणि म्हणून पिकामध्ये कुठल्याही प्राण्यापेक्षा आपल्यापेक्षा रोगप्रतिकार शक्ती जी असते ती चांगल्या प्रकारे जास्त दिलेली असते निसर्गाने. त्याला डिसीज रेजिस्टन्स इम्युनिटी म्हणतात. आता सुद्धा बघा कोविड आला होता, करोना आला होता, तेव्हा सुद्धा सरकार सांगत होतं की तुम्हाला जर तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल तर तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाहीये. तुम्हाला कदाचित हा होऊन पण जाईल करोना आणि तुम्हाला बारीकशी लक्षणं दिसतील. परंतु तुमची रोगप्रतिकार शक्तीच खालावलेली आहे. तुमच्या शरीरामध्ये जर वेगवेगळे डायबिटीस म्हणा किंवा हाय ब्लड प्रेशर म्हणा किंवा इतर असे जे किरकोळ व्याधी असतात, इतर वेळेस किरकोळ वाटतात त्या. परंतु त्या शरीरामध्ये ठाण मांडून बसतात वर्षानुवर्ष आणि आपलं शरीर पोखरत जातात. आपलं शरीर आतनं कमजोर करत जातात. तशा जर व्याधी असतील तर तुम्हाला थोडंसं काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आणि तुमची स्वतःची रोगप्रतिकार शक्ती चांगली करा. तर रोगप्रतिकार शक्ती आपली चांगली असेल. आता आपण स्वतःच्या रोगप्रतिकार शक्तीचं मॅनेजमेंट कशातनं करतो हो? मगाशी सांगितलं तसं. आपण आहार आणि विश्रांती या 2च गोष्टी. तुम्ही डॉक्टरांकडे जरी गेला ना, तरी डॉक्टर तुम्हाला काहीही औषधं जरी दिली, तरी तुम्हाला हे 2 गोष्टी करायला सांगतो. तुम्हाला पहिल्यांदा डॉक्टर सांगेल, की हलका आहार घ्या. म्हणजे थोडक्यात काय तर तो चांगला पचला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे भरपूर विश्रांती घ्या. थोडक्यात तुम्ही आहार आणि विश्रांती याचं मॅनेजमेंट करून तुमची रोगप्रतिकार शक्ती जी बिघडलेली आहे, जी रुळावरनं घसरलेली आहे, ती आता रुळावर आणा. आणि मग माझं जे औषध आहे ते काम करायला लागेल. तर तो औषधाचा वाटा अत्यंत कमी असतो. तेच तुम्हाला सांगायचंय एक शेतकरी म्हणून, की तुम्ही जर शेतकरी असाल तर तुम्हाला तुमचं पहिलं उद्दिष्ट, पहिलं तुमचं ऑब्जेक्टिव्ह, पहिलं तुमचं ध्येय हे पीक वाढवणं असलं पाहिजे. कारण मी शक्यतो मुद्दाम शब्द वापरतोय, भर देतोय, की शक्यतो तुमच्या पिकामध्ये पहिले 35-40 दिवस त्या पिकामध्ये फारशा समस्या दिसून येत नाहीत. आणि मी का मुद्दाम शक्यतो म्हणालो आणि का मुद्दाम 35-40 म्हणालो त्याला सुद्धा कारण आहे, की शक्यतो होत नाही आणि 35-40 म्हणजे काय तर साधारणतः जोपर्यंत तुमच्या पिकाची परीक्षा सुरू होत नाही. आता परीक्षा सुरू काय होते हो? तर तुमच्या पिकामध्ये फुलधारणा किंवा फ्लॉवरिंग, फुलकळी निघणं ही त्या पिकाची परीक्षा असते.
परीक्षेचे दिवस आलेत. सगळे मुलं जी आहेत ती प्रत्येकाच्या घरामध्ये सगळी थोडीशी घाबरलेली असतात. कामाला लागतात, आपलं अभ्यासाला लागतात, थोडासा जागून अभ्यास करतात, सकाळी लवकर उठून अभ्यास करतात, नेहमीपेक्षा जास्त वेळ अभ्यास करतात. पण त्यांना माहिती की आता आपण वर्षभर जे काय उन्हाडक्या केलेल्या आहेत, वर्षभर जे काय खेळलेलं आहे, वर्षभर जे काय केलेलं आहे, त्याची आता परीक्षाची वेळ आलेली आणि ती आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये घेऊन जाणार आहे, पुढच्या वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. तसं शेवटी तुमच्या पिकाची शाकीय वाढ म्हणजे व्हेजिटेटिव्ह स्टेज, म्हणजे पिकाची उंची वाढणं, पिकाला नवीन पानं येणं, पानांची लांबी रुंदी वाढणं, पानांचा आकार वाढणं, नवीन पानांची संख्या वाढणं, पानांचा हिरवेगारपणा, रसरशीतपणा वाढणं, हे पिकाच्या शाकीय वाढ आहे. आता शाकीय वाढ म्हणजे हा झाला संपूर्ण वर्षभराचा अभ्यास. त्याच्यानंतर पिकाची फुलधारणा म्हणजे फुलकळी, फ्लावरिंग. हे पिकाचं फ्लावरिंग असतं, इथं पिकाची परीक्षा सुरू होते. आणि नेमके जर समजा तुमचं अन्नद्रव्याचं मॅनेजमेंट अपुरं असेल, मी चुकीचं म्हणणार नाही, कुठलाही शेतकरी चुकीचं करत नसतो, चुकण्याची हौस कोणालाही नसते. त्यामुळे अन्नद्रव्याचं मॅनेजमेंट अपुरं असेल तर मात्र मग ते पीक त्या तुमच्या फुलकळीच्या अवस्थेपासून तुम्हाला ह्या ज्या म्हणजे त्या समस्या असतील, काही जी लक्षणं असतील ते तुम्हाला दाखवायला लागतात. सो तिसरा आता महत्वाचा मुद्दा आहे की डिसीज रेजिस्टन्स किंवा रोगप्रतिकार शक्ती जी असते पिकाची, त्याच्यासाठी पिकाला अन्नद्रव्यांची आवश्यकता जास्त असते. त्याच्यातही पोटॅश सारखं मुख्य अन्नद्रव्य, त्याच्यानंतर कॅल्शियम सारखं दुय्यम अन्नद्रव्य आणि लोह, मॅंगनीज, जस्त, तांबे आणि मॉलिब्डेनम. पुन्हा एकदा मी नावं घेतो की मुख्य अन्नद्रव्यांमध्ये पोटॅश हे अतिशय महत्वाचं अन्नद्रव्य, विशेषतः रोगप्रतिकार शक्तीसाठी. दुय्यम अन्नद्रव्यांमध्ये कॅल्शियम हे अतिशय महत्वाचं अन्नद्रव्य, रोगप्रतिकार शक्तीसाठी. आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये लोह, मॅंगनीज, जस्त, तांबे आणि मॉलिब्डेनम म्हणजे पहिली 5 सूक्ष्म अन्नद्रव्य. ही 7-8 अन्नद्रव्य. आता एक सिलिकॉन, हे प्रत्येक पिकाला लागतंच असं नाही, पण ते पिकाला जर दिलं तर पिकामध्ये काही चांगले तुम्हाला परिणाम दिसून येतात. सो ही जी आता मी 7-8 अन्नद्रव्यांची नावं घेतली, ही अन्नद्रव्य त्या पिकाची रोगप्रतिकार शक्ती, त्या पिकाची काटकपणा, कणखरपणा, मजबूतपणा, स्ट्रेस म्हणजे तणावाला किंवा विपरीत परिस्थितीला, पाणी जर कमी पडायला लागलं तर त्या पिकाची तग धरून राहण्याची शक्ती वाढवण्याला ही जी अन्नद्रव्य असतात ही फार महत्वाची ठरतात. थोडक्यात त्या पिकाचा स्टँड वाढवतात. आपण म्हणतो ना की एखादा माणूस फार चिवट आहे, म्हणजे त्याच्यावर खूप संकट आले, खूप विपरीत परिस्थिती त्याच्या आयुष्यामध्ये निर्माण झाली, तरी सुद्धा तो धीराने तोंड देतो आणि तो त्या परिस्थितीवर विजय मिळवतो, त्या परिस्थितीला तो हे करतो, चितपट करतो आणि तो पुढे जातो. तसं पीक असतं, त्या पिकासाठी अन्नद्रव्यांची आवश्यकता असते. आता सांगितलं तसं मॅंगनीज, जस्त आणि तांबे या 3 अन्नद्रव्यांचं संबंध जो असतो तो बुरशीजन्य रोगांशी, म्हणजे बुरशीजन्य रोग पिकामध्ये सहजासहजी आत शिरले नाही पाहिजे, त्याचं इन्फेक्शन, त्याची लागण त्या पिकाला पुरेशा प्रमाणात झाली नाही पाहिजे, त्या पिकाची रोगप्रतिकार शक्ती वाढली पाहिजे, यासाठी ही 3 अन्नद्रव्य मॅंगनीज, जस्त आणि तांबे. आणि बहुतांश तुम्ही देत असलेली जी काही औषधं आहेत, बहुतांश जी बुरशीनाशक आहेत, त्याच्यामध्ये एक तर सर्रासपणे किंवा हिडन म्हणजे काय, तर थोडक्यात त्या उत्पादनामध्ये जे काही फिलर मटेरियल असतं, त्याच्यासाठी यापैकी कुठलं तरी 1 किंवा 2 अन्नद्रव्य वापरलेली असतात, मॅंगनीज, जस्त आणि तांबे. तुम्हाला या तिन्ही अन्नद्रव्यांची कार्य, तिन्ही अन्नद्रव्यांची माहिती, त्यामुळे त्याच्यावर आपण वेळ घालवायला नको, ते पुस्तकी आहे सगळं. चौथं म्हणजे पेस्ट रेजिस्टन्स, म्हणजे काय म्हणतात त्याला की पिकामध्ये ज्या किडी येतात त्या किडींना सुद्धा पुरून उरण्याची क्षमता, शक्ती पिकामध्ये असते. पिकावर येणाऱ्या ज्या किडी असतात ना, त्याचे 2 अत्यंत महत्वाचे गट असतात, ढोबळ अगदी. पहिला गट असतो म्हणजे त्या किडी ज्या असतात, शक्यतो ज्या अळीवर्गीय किडी असतात त्या डायरेक्ट पिकाची पानच खातात, त्या पिकाची डायरेक्ट पानच खाऊन टाकतील. आणि दुसरी जी कीड असते ती म्हणजे रस शोषण करणारी कीड असते. आता रस शोषण करणारी कीड जी असते ती जास्त डेंजरस असते. याचं कारण असं आहे
की अळ्या ज्या असतात त्या मेकॅनिकली म्हणजे तुम्ही झाड समजा हलवलं तरी समजा त्या खाली गळून पडल्या किंवा तुम्हाला त्या जर गोळा करता आल्या कमी प्रमाणात असतील तर नष्ट करता आल्या तरी तुम्हाला कधी कधी औषधाची फवारणी करण्याची गरज भासू शकणार नाही. म्हणजे ते तुम्ही स्किप करू शकाल, टाळू शकाल तुम्ही जर प्रमाण कमी असेल त्याचं जर अळीचं वगैरे. रसशोषण करणारी कीड मात्र जी असते ती अक्षरशः पुंजक्याने थव्याने म्हणजे